28 डिसेंबरला खानापूरमध्ये होम मिनिस्टरसारखी खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा अशी स्पर्धा होती। या स्पर्धेमध्ये सौभाग्यवती भुदरगड नावाचं एक त्यामध्ये पहिलं बक्षीस असणार आहे 35,000चा सोफा सेट आणि मानाची पैठणी। त्याचबरोबर दुसरं बक्षीसही तेवढंच आकर्षक आहे 25,000चा टीव्ही आहे। त्यानंतर तिसरं बक्षीस आहे 15,000चा डायनिंग टेबल आणि चौथं बक्षीस आहे 10,000चा सिंगल बेड। किमतीही आकर्षक आहेत आणि बक्षिसंही तेवढीच आकर्षक आहेत। ही भरघोस बक्षिसं आणि आकर्षक किमतींची भरघोस बक्षिसं जिंकण्यासाठी भागातील महिलांनी नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती ताईंच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। ताई प्रवीणसिंह सावंत आपल्या सोबत आहेत, या सरस्वती गारमेंटच्या त्या अध्यक्ष आहेत। मॅडम काय सांगाल, इथं महिलांसाठी तुम्ही हे गारमेंट सुरू करून दिलेलं आहे आणि या माध्यमातून तुम्ही होम मिनिस्टर सारखी एक स्पर्धा आयोजित करत आहात। माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेतून महिलांना व्यावसायिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्थिर करण्याच्या दृष्टीने आम्ही जे सरस्वती गारमेंट सेंटर त्यांच्या आईंच्या नावे आम्ही चालू केलेलं आहे। त्या संस्थेचा किंवा त्या सेंटरचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आपण इथे ग्रामीण भागातील महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करून त्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील महिलांसाठी खुल्या ह्या स्पर्धा राहणार आहेत। आणि या स्पर्धांचे दरवर्षी आमचं 4-1 वर्ष झाली आम्ही ह्या स्पर्धा घेते। दरवर्षी आमची बक्षिसाची रक्कम ही वाढतच असते आणि स्पर्धेला मिळणारा रिस्पॉन्स जो आहे तो पण आम्हाला दरवर्षी जास्तीत जास्त मिळत असतोय। सर्वसाधारण 1000-2000 महिला आमच्या कार्यक्रमात सहभागी होतात। त्या दृष्टीने आम्ही बक्षिसांची रक्कमही ठेवतोय। आत्ताचं पहिलं बक्षीस आमचं 35,000 रुपयाचं आहे आणि मानाची पैठणी, त्यामध्ये सोफा सेट येणार आहे। 25,000 रुपयाचा LED TV, तिसरं बक्षीस 15,000चं आहे डायनिंग टेबल आणि चौथं बक्षीस आहे बेड, ते 10,000 रुपयाचं आहे। बक्षिसांपासून गेली 8 वर्ष आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ देण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो। मग त्याच्यामध्ये जिम्मा फुगडी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तुमच्या आरोग्य तपासणी महिलांची, पुन्हा लेझिम स्पर्धा आणि आत्ता एक 3-4 वर्ष झालं आम्ही होम मिनिस्टरसारख्या या स्पर्धा, जेणेकरून महिला त्या दिवशी पूर्ण स्वतःचं जे काही कंटाळा असेल किंवा त्यांच्यातील काय मरगळ असेल ती झटकून तिथे उत्साहानं भाग घेतात आणि ते म्हणजे बघताना आणि ते त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असणार आहे आणि त्यामध्ये महिलाही खूप उत्स्फूर्तपणे भाग घेतात। यावर्षी आमचं स्वरूप आम्ही ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाचे स्टॉल दिलेले आहेत। त्या स्टॉलसाठी सुद्धा जवळजवळ 10 स्टॉलनं आमच्या नाव नोंदणी झालेली आहे। महिलांना म्हणजे स्वतःचं काहीतरी आपण करतोय आणि आपणही काय मिळवू शकतोय हा आत्मविश्वास त्याच्यातून त्यांना निर्माण होईल। या स्पर्धा खानापूर येथे ग्रामपंचायत हॉलच्या समोर दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी 1 वाजता चालू होणार आहेत। तरी जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या नाव नोंदणी करावी अशी मी विनंती करते।